अंजली वहिनी, मी ऑफिसमध्ये जाऊन लेटर देऊन आलो, याशिवाय मी काही करू शकत नाही. अहो तुम्ही चाळीचे अध्यक्ष ना? हा अहो एक तर त्या नळाला पाणी नसतं. हा मग आम्ही कधी कामं करायची, कधी आम्ही पाणी भरायचं? हा अर्धा वेळ तिथं जातो आमचा. वहिनी, असा गोंधळ करून काही होणार आहे का? पाणी खात्याच्या ऑफिस मधली माणसं 2-3 दिवसात येतो म्हणाले. हो समीर भाऊजी, तोपर्यंत आम्ही काय पाण्याशिवाय राहायचं का? शोभा वहिनी, मी काहीतरी मार्ग काढतो. कसला मार्ग काढतो? फक्त मेंटेनन्स बरोबर घ्यायला या तुम्ही वेळेवर. हा कामं नका करू. अगं आता तो म्हणतोय ना, येतील मग ती माणसं. वहिनी मला तर असं वाटतं यांनी बिल भरलं नाही ना, म्हणून आपल्याकडे पाणी येत नाही. हो, मी बिल भरलेलं आहे. पाहिजे तर सगळे बिल आहेत माझ्याकडे, तुम्ही बघा. आता पाण्याचा सोडला तर इतर कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? हा असं तुम्हाला वाटतं त्रास आहे का म्हणून? जरा बघा त्या चाळीच्या मागे बघा जरा किती घाण आहे. आणि हा पाईप दुरुस्त करा सांगितलं होतं ना तुम्हाला? नाही पण आहे ना पाण्याचा प्रॉब्लेम आता. माझ्या आपल्या चाळीमध्ये उंदरं झाली होती. हा आम्ही सगळ्यांनी सांगितलं म्हणून तुम्ही पेस्ट कंट्रोल केलं. अहो काय आणि किती सांगायचं तुम्हाला? एक तरी काम जरा धड करा. हो, मी माझं काम मन लावून करतो ना, म्हणून आपली चाळ अजून टिकून तरी आहे. तुम्ही अध्यक्ष म्हणून चिकटून आहात ना, म्हणून चाळीची वाट लागलीये. मला काय वाटतं यावर्षी सत्ता बदल झालाच पाहिजे. काय बोलताय? बरं ठीक आहे, यंदाची चाळीची निवडणूक जवळ आलेलीच आहे, ती आपण एक आठवडा अगोदर घेऊया. चालेल. मग अध्यक्ष म्हणून कोणी नाव देणार असेल ना तर निवडणुका होतील, नाहीतर मी बिनविरोधी अध्यक्ष होईल. बोला, कोणी नाव देणार आहे अध्यक्षपदासाठी? कोणी आहे? कोण? नाही बाबा, मला शक्य नाही या वयात. समीर भाऊजी, बिनविरोध तुम्ही विसरात. चाळीच्या अध्यक्ष पदासाठी माझ्याकडे चांगलं नाव आहे. मोहन म्हात्रे. मोहन माझ्या विरोधात उभं राहणार? हो, तुमच्या विरोधात उभे राहतील आणि जिंकतील. बघा तुम्ही. वय मालकच अध्यक्ष होणार. भानू, तू पण? ठीक आहे, असं असेल ना तर मग चाळीचा अध्यक्ष मी पुन्हा होतो की नाही ते बघा. आता मी पण बघते ना तुम्हाला कोण अध्यक्ष करतं. ठीक आहे, तर एका आठवड्यात आमच्या दोघांपैकी एक चाळीचा अध्यक्ष म्हणून निवडला जाईल, आणि तेही खुल्या मतदानात. शुभे इकडे कशाला? तुझ्याशी जरा सिक्रेट बोलायचंय ना. चल ना. ए तू कुठे येते? तू थांब इथेच. तुला नाही बोलवलं, माझ्या लेकीला बोलवलंय मी. आई कशाला मध्येच घेऊन आलीस मला? समीर भाऊजीला चांगलं सुनवायचं होतं, ते नंतर सुनो. मला एक सांग, हे मास्टर डेचं नाव कशाला दिलं? कशाला म्हणजे? अध्यक्ष पदासाठी. हे सगळं मला माहिती आहे ग, पण मला असं वाटतंय तुझं तू नाव द्यायला पाहिजे होतं. तर माझं द्यायचं ना. तुला कोण मत देणार? शोभे आई, हे बघ, मोहन्याचं अध्यक्ष पदासाठी नाव दिलंय कारण तो चाळीतल्यांची कामं करतो. अगं त्याला त्याचं कोणाची वाकडं पण नाहीये ना, चान्सेस आहेत ते जिंकण्याचे. आणि बघ, तो जर अध्यक्ष झाला ना, तुम्ही चाळीतली लोक त्याला किरकोळ कामं सांगतात ना, ती पण सांगणार नाही. अगं पण शोभे, तरी पण मला असं वाटतंय तुझंच तू नाव द्यायला पाहिजे होतं. मला हाऊस नाहीये अध्यक्ष होण्याची. मी जरी किंग नसले ना तरी किंग माझ्या हातात, एवढं लक्षात ठेव. आणि आई, तुझं ना आता वय झालंय रिटायरमेंटचं, त्यामुळे तू गप्पच बस. हे सगळं खरं आहे हा, पण ते मास्टर याला जमणार आहे का? अगं अध्यक्षपदासाठी हुशार माणूस लागतो. मी आहे ना त्याच्या बरोबर. तो फक्त नावाला अध्यक्ष असणार आहे, सगळे निर्णय मी घेणार आहे. तरी पण नाही, माझं ठरलंय, मोहन अध्यक्ष होईल आणि तो जिंकेल सुद्धा. कळलं? चल मी. अगं थांब ना शोभे, मला बरीच काम आहेत, नंतर येते तुला भेटते. चल. त्या शोभेसाठी मी इतकी स्वप्न बघते ना, पण हिला त्याचं काहीच नाहीये. हिला त्या मास्टर बरोबरच राहायचंय. तू काय काळजी करू नको रे सम्या, यावर्षी पण तुझा अध्यक्ष होणार आहे बघा. अरे समीर, हे अध्यक्षपद आहे ना, हे झेंगाट वाटतं चाळीतल्या लोकांना. त्यामुळे मला नाही वाटत ते इलेक्शनच्या भानगडीत कोणी पडणार. त्यामुळे पुन्हा एकदा तूच अध्यक्ष होणार, ते पण बिनविरोध. माझं तर फुल मत आहे तुला एकदम. माझं पण. मला माहिती आहे रे, तुम्ही तुमचं मत मलाच देणार. आणि तुम्हाला सांगतो, हे अध्यक्षपद वगैरे ना मला झेंगाट वाटत नाही. अरे उलट खूप आवडतं मला हे. चाळीच्या कामात दिवस कसा जातो ना
हेच कळत नाही. खरं सांगायचं ना तर अध्यक्ष झाल्यापासून ना मलाच भारी वाटतं. म्हणजे आयुष्याला असा अर्थ मिळाल्यासारखं वाटतं. सकाळी उठल्यावर आपल्याकडे काहीतरी काम आहे. नाहीतर बाकी माझ्या आयुष्याला काही धैर्य नाहीये रे. म्हणजे सेट बिझनेस नाहीये, नोकरी तर नाही, त्यामुळे लग्नही नाही, लग्न नाही म्हणून संसारही नाही. त्यामुळे हे असं चाळीच्या कामात मन रमवून घेतो मी. अरे मोहन कधी आलास? अरे मोन्या अरे कुठं होता? अरे तुला माहितीये का आपल्या चाळीत अध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे. हे बघ, निवडणूक जरी झाली ना तरी अध्यक्ष समीरच होणार नक्की. अरे तुमच्यासारखे मित्र असल्यावर मला काय त्याची चिंताच नाही. मोहन, शोभा वहिनी म्हणत होत्या अध्यक्षपदासाठी तुझं नाव पुढे करणार म्हणून. हा काय? अरे मग तू आम्हाला का नाही सांगितले? अरे माझ्या डोक्यातच नाही आलं. आता या मोहनाला बघितलं तेव्हा लक्षात आलं. मोने तू उभं राहणार आहे अध्यक्ष पदासाठी? मलाही आत्ताच कळतंय रे. अरे शोभा वहिनी सकाळी म्हणाल्या मोहन उभा राहणार आहे म्हणून. हे मोने आहे का मग झेपणार आहेत का तुला? कशाला नसते उद्योग करतोय? नाही तर काय. नाही पण मी सांगतो काय, मला आत्ताच कळलं रे. मग तू एक काम कर, पहिला घरी जा आणि वहिनींना समजाव, त्यांना सांगा आधी काय ते. हो. हा, आणि शोभा वहिनींना समजवणार. तोंड बघ याचं. नाही अरे काही झालं तरी अध्यक्ष समीरच व्हायला पाहिजे, तोही बिनविरोध. नक्की रे, नक्की. मी समजवतो शोभाला, काळजी नका करू. मी आत्ता बघितलंस ना रावल्या, काय मी तुला म्हटलं ना मोहन माझा मित्र आहे, तो असं करणार नाही. आता अध्यक्ष मीच होणार. काही झालं तरी मोहन अध्यक्ष झालाच पाहिजे. शोभाताई तुम्ही काय बी काळजी करू नका, मालकच निवडून येणार. पण त्यासाठी ना आपल्याला काहीतरी प्लॅन करावा लागेल. काय करायचं? हा, मतं फोडावी लागतील. म्हणजे काय करायचं? म्हणजे हे बघ, मोहन कसा आहे ना, सगळ्यांना मदत करतो, चाळीतल्या सगळ्या बायकांचा मान राखतो, त्याची इमेज चांगली आहे ना चाळीमध्ये. हा, म्हणजे सगळ्या बायकांची मतं त्याला मिळतील. फक्त बाकीची मतं त्याला कशी मिळतील याचा विचार करायला हवा. काय करायचं ताई? आयडिया काय मतं फोडण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे काय करायचं? म्हणजे तू सगळ्यांना जाऊन सांगायचं की मोहनलाच मत द्या, आणि कोणी तुला नकार देऊ शकत नाही. म्हणजे मोहनला सगळी मतं मिळतील आणि मोहन जिंकेल. होय, मी समजायला हेच सांगेन. काही करून ना मोहन जिंकलाच पाहिजे. हा, म्हणजे सगळ्यांची तोंडानं बघण्यासारखी होते. शोभा 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 मला शोभा तू अध्यक्ष पदासाठी उभा राहणार आहेस ना, त्याचं आम्ही प्लॅनिंग करतोय. अगं पण कशाला पाहिजे अध्यक्षपद? नको शोभा, मी बरा, माझी नोकरी बरी आहे, अध्यक्षपद वगैरे नको. मोन्या, मी तुझं नाव अध्यक्ष पदासाठी सुचवलंय. मालक पाणी. हो, पण शोभा काय होणार आहे अध्यक्ष होऊन? त्या समीर भाऊजींची ना गुरमी उतरवायची. मला म्हणतात कसे, माझ्यामुळे चाळ टिकू नये, जसं काही दुसऱ्यांना काही जमणारच नाही. पण बरोबर म्हणतोय ना समीर, तो चाळीसाठी इतकं बिचारा करत असतो. तू जर आता मागे फिरलास ना तर मला चाळीत तोंड दाखवायला जागा उरणार नाही, आणि असं झालं ना तर मग बघ तू. मालक तुम्ही टेन्शन घेऊ नका ना, शोभाताई आहेत तुमच्या बरोबर. हा, तेच म्हणते मी. हे बघ, पुन्हा नावाला अध्यक्ष हो, बाकी सगळं मी करेन, मी आहे ना. पण शोभा मोन्या, आता तू काही बोलू नको. तू अध्यक्ष व्हायचं, हा, आणि जिंकून दाखवायचं. हे बघ, मी आता ना चाळीतल्या बायकांची मीटिंग घेते. तू मनाची तयारी कर. काहीही झालं तरी अध्यक्ष तुलाच व्हायचंय, तूच जिंकणार आहेस. शोभा हे काय? अगं शोभा, आई आहे शोभा. मालक तुम्ही काळजी करू नका, तुम्हीच अध्यक्ष होणार. मला नकोय अध्यक्षपद, मला काही इंटरेस्ट नाहीये त्याच्यात. ही जबाबदारी समीर जितक्या चांगल्या पद्धतीने सांभाळू शकतो ना, त्या पद्धतीने मी नाही सांभाळू शकत. अहो पण शोभाताईंनी तुमचं नाव दिलंय. हो ना, तुम्हीच काहीतरी करावं. म्या काय करू? म्हणजे असं काहीतरी करता येईल का की जेणेकरून समीर नाराज होणार नाही आणि शोभाही खुश राहील. बघा ना.
झाले तर तुमचे सगळे प्रॉब्लेम सोडवणार. आणि मी अध्यक्ष झालो तर तुम्हाला कोणताच प्रॉब्लेम होऊच देणार नाही. आणि एवढंच नाही, कोणाला पाण्याचा त्रास होऊ नये म्हणून मी आपल्या चाळीत पाण्याची टाकी बसवणार आहे. मोहन म्हात्रेचे अध्यक्ष झाले तर मी चाळीतल्या प्रत्येक घरात नळ बसवून देईन. तुम्हाला लाईन मध्ये उभं राहण्याचा प्रश्नच नाहीये. 24 तास पाणी. शोभा, प्रत्येक घरात नळ जरा गप्प बसावं. जास्त समोरच्या टॉवर मध्ये आहे ना 24 तास पाणी. टॉवर? आपल्या चाळीमध्ये सुद्धा पाणी येणार. अरे पाण्याचा प्रॉब्लेम सोडवणार कोण? विकासाचा महामेरू. एक चाय दोन खारी. दादा लय भारी. 1 2 3 4. येऊन येऊन येणार कोण? समीर तू मागे बढो, हम तुम्हारे साथ हैं. अरे दादा तू आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. काही करून सगळी मत आपल्याला मिळाली पाहिजेत. हा. हो तसं सांगितलंय सगळ्यांना मी. काही झालं तरी आपणच जिंकायचंय. तू टेन्शन नको घेऊ रे, सगळी सेटिंग लावली मी बरोबर. आई तुझं काय तिकडे? चल इकडे. भानू अंजली बरोबर जा आणि सगळ्यांकडे प्रचार कर. माधुरी लक्ष दिलं का? तू इकडे ये. समीर 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 ऐक ना, तू चिडलायस का माझ्यावर? अरे रागव नाही तर काय करू. माफ कर रे. खरं ना, अध्यक्ष पदाच्या या निवडणुकीसाठी उभं राहणं म्हणजे माझा नाईलाज आहे. अरे लहानपणीपासूनचे मित्र आहोत ना आपण. हो, शाळेत असताना किती मदत करायचं तुम्हाला. वर्गात मी मॉनिटर साठी उभं राहिलो तर मला सपोर्ट करायचा. आणि आता माझ्याच विरोधात उभं राहणार तू. हे बघ मोहन, आता तुझी खरी परीक्षा आहे. तू जर माझा सच्चा मित्र असशील ना तर तुझं नाव मागे घेशील आणि माझा सच्चा मित्र आहे हे सिद्ध करशील. ओ समीर भाऊजी, एवढंच मित्रप्रेम आहे ना तर तुम्ही तुमचं नाव मागे घ्या. आमचे हे नाव मागे घेणार नाही. शोभा, पण त्याच्यासाठी अध्यक्ष होणं महत्वाचं आहे का? मग तुमच्यासाठी सुद्धा अध्यक्ष होणं महत्वाची गोष्ट आहे. नाही, पण मला त्यातलं काही कळत नाही. तुम्हाला कशातलंच काही कळत नाही. हो, म्हणजे अहो, थोडी तरी महत्वाकांक्षा ठेवा. प्रत्येक गोष्टीला कसले घाबरता तुम्ही? तुमच्याशाने ना काही होणार नाही. आता मी बघते ना कोण काय करतं ते. शोभा ऐक ना. मी तुम्हाला अध्यक्ष करणार म्हणजे करणार. चला अरे शोभा चला. मग ऐक. बिचारा मोहन काका रे, त्याचं कोणीच ऐकून घेत नाही. मी चाळीचा अधिकृत प्रतिनिधी नाही म्हणून, नाही तर मी माझं मत त्यालाच दिलं असतं. हा हे नालायका, हे तू माझ्या विरोधात मत देणार? हा? अरे असा साधा बोळा अध्यक्ष असेल ना तर चाळीतले सगळे विकून खातील त्याला. हं? अरे अध्यक्ष कसा पाहिजे? माझ्यासारखा. आणि या वर्षी पण मी अध्यक्ष होतो की नाही बघ. ते कळेल उद्या. तर शांत बसा, शांत बसा. जरा गोंधळ घालू नका. आपण सुरू करतोय, जरा ऐकून घ्या. तर दरवर्षीप्रमाणे आपण यावर्षी पण आपल्या चाळीची निवडणूक घेणार आहोत आणि त्यासाठीच आपण सगळे इकडे जमलेलो आहोत. हा, आणि आता आपली ही जी काही निवडणूक होणार आहे त्यासाठी निवडणूक निरीक्षक म्हणून काम बघणार आहे दरवर्षीप्रमाणे आपल्या सगळ्यांच्या लाडक्या आजी. त्यांच्यासाठी पण टाळ्या. बरं समीर आणि मोहन, तुम्हाला दोघांपैकी कोणाला नाव मागे घ्यायचं असलं तर आत्ता घेऊ शकता. शोभा, मी काय म्हणतो, नाव मागे घेऊया, जाऊ दे ना. चल ना. बस, नाव काय मागे घ्या. सगळ्या चाळीसमोर माझं नाक कापणार आहेस नाही. का? बस. आता मी काय करू? शोभाला नाराज न करता कसं काय जमणार आहे मला? मी निवडणुकीत हरलो तर शोभा नाराज होणार आणि जिंकलो तर समीर माझ्यावर कायमचं चिरणार. दोन्ही बाजूनी अडकलो मी. एका बाजूला शोभा तर दुसऱ्या बाजूला समीर. मालक, तुम्ही काय बी काळजी करू नका. जे होईल ना ते चांगल्यासाठीच होईल. आपण खुलं मतदान करणार आहोत. ज्याला मत द्यायचंय त्याने हात वर करून त्याला मत देऊ शकता. आणि हे मात्र नक्की की तुम्ही फक्त एकालाच मत देऊ शकता.
आणि चाळीचा जो प्रतिनिधी असेल तो मतदान करू शकतो. हा हा बरं आता सांगा किती जणांना असं वाटतं की समीर अध्यक्ष व्हावा? अकरा. 11. आता किती जणांना असं वाटतं की मोहन अध्यक्ष झाला पाहिजे? 11. किती? 11. अगं बाई आता करायचं काय? अरे दोन्ही 11 सीएम झाला आजी, आता काय करायचं? अरे आता काय करायचं म्हणजे जो आधीपासून अध्यक्ष आहे ना तोच अध्यक्ष राहणार. अध्यक्ष झाला पाहिजे. नाही नाही शांत व्हा ऐका शांत व्हा. गोंधळ करून प्रश्न सुटणार नाही, कळलं? हा आता आपण चाळीच्या पारंपरिक नियमानुसार निवडणुकीचा दुसरा राऊंड घेऊया. हा म्हणजे निवडणुकीला उभे राहिलेले उमेदवार आणि निरीक्षक यांनी आपापलं मत चिठ्ठीमध्ये लिहून टाकायचं. ज्याला जास्त मतं पडतील तो विजयी ठरेल. मान्य आहे? चालेल. हा समीर हे एक मिनिट. हा मोहन हे आणि ही तुमच्यासाठी. झालं का? माझं झालं. हा हा आता माझ्याकडे तिन्ही चिठ्ठ्या आलेल्या आहेत. मी आता निकाल जाहीर करणार आहे. आता मी निकाल जाहीर करतो. या निवडणुकीत समीर विजयी झालेला आहे. वा समीरला मत दिलं ना. जेव्हा काही काम असतं तेव्हा तुम्हाला मोहन पाहिजे असतो. हा चांगले पान फेडलेत. शोभा अगं शोभा आजी धन्यवाद. तुमच्यामुळे आज मी निवडणूक जिंकलो. अरे समीर तुला आभार मानायचे असले तर मोहनचे मान. आज मोहनमुळे तू जिंकलाय. म्हणजे अरे माझ्या चिठ्ठीत मी मोहनचंच नाव लिहिलं होतं, पण त्याच्या चिठ्ठीत त्यांनी तुझं नाव दिलं. एक मत जास्त मिळाल्यामुळे तू जिंकलास. मोहन सॉरी यार, मी तुला नको नको ते बोललो, पण तरी तू तुझं मत मला. अरे समीर तूच नाही का म्हणालास शाळेत असल्यापासून मी तुला सपोर्ट करतोय. मग आता तुझं बोलणं कसं खोटं ठेवू देईन मी, नाही का? अभिनंदन समीर. थँक्यू मोहन. मोहन मला माफ कर. अरे मी तुझ्या मैत्रीवर संशय घेतला. अरे असं होतं कधी कधी, त्यात काय एवढं. मोहन तूच माझा खरा मित्र आहे रे. हो मोहन पण पण आता शोभावहिनी नाराज झाल्या ना. माझ्यामुळे उगाच तुमच्या दोघात भांडण. समीर साहेब तुम्ही टेन्शन घेऊ नका. शोभाताईंचं ना हे नेहमीच आहे. उद्यापर्यंत हे सगळं विसरलेले असतील आणि उद्या नवीन कारणावर मालकांवर चिडतील.